स्पेक्ट्रममधले वेगवेगळे रेज आहेत, त्यामध्ये एक्स रे, अल्ट्राव्हायोलेट रेज आणि इन्फ्रारेड रेज। प्रश्न याच्यावरती कसा विचारतील तुम्हाला, व्हॉट आर एक्स रेज, किंवा एमसीक्यू मध्ये प्रश्न असेल व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स रे, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ, किंवा वेवलेंथ सुद्धा विचारतील, किंवा व्हॉट आर इट्स प्रॉपर्टीज, कुणाच्या, एक्स रेच्या, अल्ट्राव्हायोलेट रेच्या, इन्फ्रारेडच्या। दोन दोन मार्काला फक्त प्रॉपर्टी विचारतील। व्हॉट आर द युजेस ऑफ एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज अँड इन्फ्रारेड रेज। जे एका व्ह्यू मध्ये सगळं तुम्हाला समजेल काय असेल बघा। काय ह्या सगळ्या काय आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत। कोणकोणत्या, एक्स रे आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज आहे किंवा इन्फ्रारेड रेज आहे। एक्स रे आपण पाहतोय बघा, काय इट इज हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, इट्स फ्रिक्वेन्सी इज 1 × 10⁻16 हर्ट्ज to 3 × 10⁻19 हर्ट्ज। its wavelength range is 1 × 10⁻−10 मीटर to 3 × 10⁻−8 मीटर। प्रॉपर्टी काय काय बा, इट आयोनाइज गॅस, म्हणजे काय, जेव्हा रेज गॅस वरती टाकल्या जातात तेव्हा तो गॅस रेज ऍब्सॉर्ब करून घेतो आणि हायर एक्साइटेड स्टेट मध्ये जातो, म्हणजे आयोनायझेशन स्टेट मध्ये जातो, म्हणून त्याला म्हटलं जातं इट आयोनाइज द गॅस। दे किल द प्लांट अँड अॅनिमल टिश्यू ऑन विच दे फॉल। म्हणजे बघा, एक्स रे ज्या ठिकाणी करतात तिथं जाण्यासाठी मनाई केलेली असते, कारण या रेज जर आपल्या त्वचेवरती जर पडल्या तर आपल्या त्वचेमध्ये ज्या पेशी असतात त्या डेड होण्याचे चान्सेस असतात, म्हणून तिथं अवॉइड केलं जातं। त्याचबरोबर इट हॅज हाय पेनिट्रेटिंग पॉवर, म्हणजेच एक्स रे जर काढायचा म्हटलं आपल्या हाडावरती लगेचच जाऊन पोहोचतात त्या, तरच आपल्या हाडाचा फोटो तिथे मिळू शकतो, म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असल्याशिवाय ते होऊ शकत नाही। नो अफेक्ट बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, किती जरी त्याला इलेक्ट्रिक फील्ड असेल सराउंडिंग मध्ये त्याच्यावरती एक्सरेचा परिणाम होत नाही। त्यानंतर प्रोड्यूस फ्लोरोसन्स फिनॉमिनन, म्हणजे काय, एखादा रेज मेटल वरती जर या रेज टाकल्या, एक्स रेज टाकल्या, तर त्या एक्स रेज काय करून घेतात, लाईट ऍब्सॉर्ब करून घेतात, आणि लाईट टाकायची बंद केली, त्या रेज टाकायच्या बंद केल्यानंतर तो परत काय करतो, उत्स्फूर्तपणे रेडिएशन बाहेर टाकतो, त्या इफेक्टला म्हटलं जातं फ्लोरोसन्स इफेक्ट। मग याचा वापर कुठे कुठे केला जातो एक्सरेचा, डिटेक्ट द फ्रॅक्चर इन द बोन, एक्सरे काढायचं म्हणतो, हाड मोडल्यानंतर काढतो आपण, म्हणजे बोन मध्ये फ्रॅक्चर आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी वापर केला जातो। त्यानंतर बॉडी स्ट्रक्चर, स्टडी द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल, क्रिस्टल कोणत्या प्रकारचं आहे, बॉडी सेंटर्ड आहे, फेस सेंटर्ड आहे, म्हणजे क्रिस्टल कोणत्या फॉर्म मध्ये आहे त्याचं स्टडी करण्यासाठी। त्याचबरोबर टू डिटेक्ट द फॉल्स इन मेटल, मेटल मध्ये काय काय वेळेस क्रॅक केलेले असतात आतल्या आत, ते डिटेक्ट करण्यासाठी या एक्सरेचा वापर केला जातो। त्याचबरोबर रेडिओथेरपी ट्रीटमेंट इन कॅन्सर, कॅन्सर मध्ये जी गाठ असते त्या गाठ मारून टाकण्यासाठी, तिथल्या पेशी किल करण्यासाठी रेडिओथेरपी ट्रीटमेंट केली जाते, त्या ट्रीटमेंट मध्ये या एक्सरेचा वापर केला जातो। त्याचबरोबर इट इज युज्ड टू आयडेंटिफाय द रिअल अँड डुप्लिकेट डायमंड, खरा हिरा आणि खोटा हिरा शोधून काढण्यासाठी या एक्सरेचा वापर केला जातो। त्याचबरोबर डिटेक्ट द एक्सप्लोजिव्ह, बॉम्ब शोधक पथक जे असतात त्या बॉम्ब शोधक पथकामध्ये एक टीम असते, काय बॉम्ब ठेवलाय किंवा नाही कुठं, तर ते शोधून काढण्यासाठी कोणत्या रेज वापरतात, तिथं एक्सरे वापरतात। त्यानंतर दुसरी आहे यूव्ही रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इट हॅव्हिंग द शॉर्ट वेवलेंथ, याची वेवलेंथ ही शॉर्ट आहे आणि याची फ्रिक्वेन्सी रेंज आहे 8 × 10⁻14 हर्ट्ज to 1 × 10⁻16 हर्ट्ज। वेवलेंथ रेंज 3 × 10⁸ मीटर to 4 ×
7 मीटर. आता सूर्यापासून आपल्याला या प्रकारच्या रेज मिळतात, अल्ट्रा व्हायलेट रेज, म्हणजे मुख्य स्त्रोत सूर्य आहे. प्रॉपर्टी काय काय आहेत पहा. प्रोड्यूस द विटॅमिन डी व्हेन दे फॉल द स्क्रीन. म्हणून लहान बाळांना कवळ्या उन्हामध्ये बसवलं जातं, कारण हाडाची मजबूती येण्यासाठी. पण का हाडाची मजबूत कधी येते? विटॅमिन डी जर बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असेल तर हाडाची मजबूती येते. म्हणजेच दुसरा वापर आहे, कॅन नॉट पास थ्रू द ग्लास बट कॅन पास थ्रू द कॉर्ड्स. ग्लास मधून पास होत नाहीत, परंतु कॉर्ड्स धातूमधून त्या पास होऊ शकतात. अफेक्ट द फोटोग्राफिक प्लेट. म्हणजे फोटोग्राफिक प्लेट वरती अल्ट्राव्हायलेट रेज पडल्या तर ती पूर्णपणे ब्लँक होते, निकामी होते. प्रोड्यूस फ्लोरोसन्स फिनॉमिना. मग याचा वापर कुठे कुठे केला जातो? अनालिसिस ऑफ केमिकल कंपाऊंड. केमिकल कंपाऊंड मध्ये कोणकोणते घटक आहे शोधून काढण्यासाठी वापरतात. बल्गलार अलाराम मध्ये, म्हणजे एखाद्या आपल्याकडे मौल्यवान वस्तू आहेत आणि त्या मौल्यवान वस्तूचं संरक्षण करायचं आहे, त्याच्यासाठी जो अलाराम वापरला जातो त्या अलारामला बल्गलार अलाराम असं म्हटलं जातं. त्यानंतर स्टडी द मॉलिक्युलर स्ट्रक्चर. मॉलिक्युलचं स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया इन सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, आयडेंटिफाय रिअल अँड डुप्लिकेट डायमंड. याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट रेचा यूज केला जातो. त्याच्यानंतर तिसरी रेज आहे, तिचं नाव आहे IR रेज, इन्फ्रारेड रेज. इट इमिट फ्रॉम द हॉट बॉडी. कुठून बाहेर पडतात त्या? ज्या हॉट बॉडी त्या हॉट बॉडी मधून त्या बाहेर टाकल्या जातात किंवा पडतात. याची जी फ्रिक्वेन्सी आहे 3 × 10⁻11 to 4 × 10⁻14 हर्ट्ज याच्या दरम्यान आहे. वेवलेंथ रेंज 10⁻⁻6 मीटर to 10⁻⁻4 मीटर. प्रॉपर्टी काय काय? गुणधर्म. अल्ट्राव्हायलेट रेज. इट हिट ऑब्जेक्ट ऑन विच दे फॉल. या रेज जेव्हा ऑब्जेक्ट वरती पडतात तो ऑब्जेक्ट उष्ण होतो. दुसरी प्रॉपर्टी आहे, इट स्ट्रॉंगली ऍब्सॉर्ब बाय द ग्लास. ग्लास मधून त्या इझिली त्यामुळे पास होऊ शकतात. परत अफेक्ट द फोटोग्राफिक प्लेट. फोटोग्राफिक प्लेट वरती पडल्या तर ती निकामी होते. हाय पेनेट्रेटिंग पॉवर, म्हणजे इझिली त्यामधून त्या आरपार जातात. इट इन्क्रीज द थर्मल मोशन ऑफ मॉलिक्यूल. कारण उष्णता वाढवतात म्हणजेच मॉलिक्यूलची थर्मल मोशन काय होते? इन्क्रीज होते. मग वापर कुठे केला जातो? इट इज युज्ड इन सोलार वॉटर हीटर, सोलार कुकर. त्याचबरोबर मेडिसिन, औषध म्हणून याचा वापर केला जातो. एखाद्या शरीरामध्ये कॅन्सरची गाठ आहे किंवा नाही हे शोधून काढण्यासाठी डायग्नोसिस ऑफ ट्युमर मध्ये याचा वापर केला जातो. त्याचबरोबर टू कीप द ग्रीन हाऊस वॉर्म. थंडीच्या दिवसामध्ये जर समजा जास्त कमी तापमान झालं तर वनस्पतीवरती परिणाम होतात, त्यामुळं ते ग्रीन हाऊस वॉर्म करण्यासाठी या रेजचा वापर केला जातो. कोणता रेज आहे? अल्ट्राव्हायलेट रेज. त्याचबरोबर टीव्ही मध्ये जो रिमोट कंट्रोल असतो, IR रेज. टीव्ही मधला जो रिमोट कंट्रोल असतो तो रिमोट कंट्रोल याच्यामधून ज्या रेज बाहेर पडतात त्या कोणत्या असतात? IR रेज असतात, इन्फ्रारेड रेज असतात. नाउ दीज आर द प्रॉपर्टीज, युजेस अँड त्याची फ्रिक्वेन्सी.